गणित भाग 2 इयत्ता 10वी घटक क्रमांक 3 वर्तुळ वर्तुळ कंस केंद्रीय कोन कंसाचे माप व कंसांच्या मापांची बेरीज यांचा गुणधर्म। नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण गणित भाग 2 घटक क्रमांक 3 वर्तुळ या घटकातील भाग क्रमांक 5 या भागामध्ये जरा आठवूया। यामध्ये पहिला मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे वर्तुळ कंस आर्क ऑफ अ सर्कल। या ठिकाणी वर्तुळ काढलेला आहे आणि वर्तुळाला एका वृत्तछेदिकेने छेदलेला आहे। आता ह्या छेदिकेने छेदल्यामुळे या वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत। वृत्तछेदिका वर्तुळाला ए आणि बी या बिंदूमध्ये छेदलेले आणि हे दोन बिंदू मिळून तयार झालेले हे काय आहेत, वर्तुळ कंस आहेत। यामध्ये ए वाय बी हा एक वर्तुळ कंस आहे आणि दुसरा ए एक्स बी। आता या ठिकाणी हे दोन वर्तुळ कंस झालेले आहेत। यातील एक वर्तुळ कंस हा विशाल वर्तुळ कंस आहे। आता विशाल वर्तुळ कंस कुणाला म्हणणार, तर ज्या भागात वर्तुळाचं केंद्र आहे त्या भागातील कंसाला आपण काय म्हणणार आहोत, विशाल कंस। विशाल वर्तुळ कंस आहे, विशाल वर्तुळ कंस। आता या ठिकाणी विशाल वर्तुळ कंस कसा तयार झालेला आहे, तर तो ए वाय बी, कारण यामध्ये वर्तुळाचा केंद्र आहे ए वाय आणि बी हा 3 अक्षराने लिहिलेला आहे। आणि दुसरा जो कंस तयार झालेला आहे त्याला आपण लघु वर्तुळ कंस म्हणतो किंवा लघु कंस म्हणतो, लघु वर्तुळ कंस। आता हा लघु वर्तुळ कंस कोणता तयार झाला आहे पहा, ए एक्स बी, ए एक्स आणि बी या नावानं हा कंस तयार झालेला। आता 3 नावानं कंस आपण हा लिहिलेला आहे। हा कंस ए बी सुद्धा लिहितात, कंस ए बी। परंतु कंस ए बी लिहिल्यानंतर जरा थोडी संदिग्धता निर्माण होते की कंस ए बी म्हणजे या बाजूने लघु कंस आहे की विशाल कंस आहे। त्यामुळं शक्यतो 3 नावानं आपण जर कंस लिहिला तर बाबा ए एक्स बी म्हणजे हा कंस आहे हे आपल्याला म्हणता येईल। आणि ह्या कंसाचा उपयोग करून पुढील बाबी आपण पाहणार आहोत। पुढील मुद्दा आहे केंद्रीय कोन सेंट्रल अँगल। या ठिकाणी आकृतीमध्ये वर्तुळाच्या केंद्रातून तयार झालेला कोन आहे आणि या कोनामुळे सुद्धा वर्तुळाचे 2 भाग झालेले आहेत। ए आणि या बी बिंदूपासून म्हणजे ए पी बी हा एक कंस तयार झाला आणि दुसरा ए क्यू बी। आता जो मोठा भाग दिसतोय त्या भागाला आपण विशाल वर्तुळ कंस म्हणणार आहेत। काय म्हणणार आहोत, विशाल वर्तुळ कंस। हा काय आहे, विशाल विशाल वर्तुळ कंस आहे। आणि हा जो छोटा आहे तो आहे लघु वर्तुळ कंस, लघु वर्तुळ कंस, वर्तुळ कंस आहे, लघु वर्तुळ कंस तयार झालेला आहे। आता ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्याला आपण काय म्हणतो, केंद्रीय कोन म्हणतो। ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो, वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोनाला
त्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. काय म्हणतात? केंद्रीय कोन असं म्हणतात. आता ह्या आकृतीमध्ये कोन AOB हा काय आहे? केंद्रीय कोन आहे. कोन AOB हा काय आहे? केंद्रीय कोन आहे. याचं माप थीटा आहे. आता या ठिकाणी वर्तुळाचं अंशात्मक माप आपल्याला माहिती आहे किती असते? 360 अंश असते. किती असते? 360. समजा थीटा बरोबर जर या ठिकाणी समजा थीटा बरोबर 60 अंश. आता ह्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढंच माप कुणाचं असतं? तर त्या कंसाचं माप असतं. मग थीटा 60 आहे म्हणून कंस APBचं माप किती येणार आहे? 60. कंस APBचे माप किती येणार? 60. आणि दुसऱ्या कंसाचं माप किती येईल ते काढण्यासाठी 360 मधून ह्या कंसाचं माप वजा करावं लागेल. मग 360 मधून 60 जर वजा केलं तर उरलं किती? 300. म्हणून कंस AQB बरोबर किती येणार आहे? 300 असणार आहे त्याचं माप, मेजर. अशा पद्धतीनं कंसांची मापं किती आहेत यासाठी केंद्रीय कोनाच्या मापा एवढंच त्या कंसाचं माप असतं हे आपल्याला माहिती पाहिजे. ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोनाला आपण काय म्हणतो? केंद्रीय कोन म्हणतो. केंद्रीय कोन म्हणजे काय? 8वी 9वी मध्ये या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. त्याची पुन्हा आपण उजळणी करतोय, जरा आठवतोय. पुढील मुद्दा आहे कंसाचे माप, मेजर ऑफ ॲन आर्क. यातील पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत. कंसाचे माप 1 नंबर. लघु कंसाचे माप. यापूर्वी आपण पाहिलं की केंद्रीय कोन काढला होता. त्या लघु कंसाचं माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. लघु कंसाचे माप, लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. मापा एवढे असते. लघु कंसाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. म्हणजे यापूर्वी आपण पाहिलं कोन AOBचं माप किती होतं? थीटा. 2 नंबरचा मुद्दा पाहणार आहोत आपण. आता विशाल कंसाचे माप. लघु कंसाचं माप त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं आहे. मग विशाल कंसाचं माप कसं असतं? तर विशाल कंसाचे माप बरोबर 360. 360तून कुणाचं माप वजा करावं लागेल? तर ते लघु कंसाचं माप वजा करावं लागेल. लघु कंसाचे माप. यापूर्वी आपण उदाहरण पाहिलं होतं की लघु कंसाचं माप 60 मानलं होतं. तर विशाल कंसाचं माप किती आलं होतं? 360 वजा 60 बरोबर 300 आलं होतं. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला हे माहिती पाहिजे की अर्धवर्तुळाचे माप किती असते? तर अर्धवर्तुळाचे अंशात्मक माप हे 180 अंश असतं. किती असतं? 180 अंश असतं. वर्तुळ कंसाचे माप म्हणजेच अर्धवर्तुळाचे माप
अर्धवर्तुळाचे माप 180 अंश असतं. किती असतं? 180 अंश असते. ह्या बाबी माहिती पाहिजे. तर 4 नंबरचा मुद्दा आपल्याला वर्तुळाचं अंशात्मक माप. वर्तुळाचे पूर्ण वर्तुळाचे माप हे किती असतं? 360 अंश. वर्तुळाचे अंशात्मक माप हे 360 अंश असतं. किती असतं? 360 अंश असतं. म्हणजे कंसाच्या संदर्भात या बाबी आपल्याला माहिती पाहिजे. वर्तुळाचे माप 360 अंश, अर्धवर्तुळ असेल तर 180, विशाल कंसाचं माप काढायचं असेल तर 360 वजा लघु कंसाचं माप, आणि लघु कंसाचं माप हे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यापूर्वी याचा आपण अभ्यास इयत्ता 8वी आणि 9वी मध्ये केलेला आहे. पुढील मुद्दा आहे कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. या ठिकाणी वर्तुळ काढलेला आहे आणि या वर्तुळावर ABCD हे वर्तुळाचे बिंदू आहेत आणि या बिंदूमुळे अनेक कंस तयार झालेले आहेत. कंस AB, कंस BC, कंस CD, कंस D, कंस AE अशा प्रकारचे बरेचसे कंस तयार झालेले आहेत. यापैकी कंस ABC आणि कंस CDE यामध्ये C हा सामायिक बिंदू आहे. म्हणून या दोन कंसांच्या मापांची बेरीज काय होईल ते पहा. कंस या ठिकाणी कंस ABC आणि दुसरा कंस CDE हे दोन कंस आहेत. त्यामुळे ह्या दोन कंसामध्ये C हा सामायिक बिंदू आहे. म्हणून ABC अधिक CDE म्हणजेच कंस काय झाला? ACE. या पद्धतीने त्याची बेरीज होत्या. म्हणून माप कंस ABC अधिक माप कंस CDE बरोबर माप कंस कुठला आला? ACE. माप कंस ACE या पद्धतीने तयार होतो. या दोन कंसांच्या मापांची बेरीज. उदाहरणार्थ AB अधिक AC हे सुद्धा आपण लिहू शकतो. माप कंस AB अधिक माप कंस BC म्हणजेच काय झालं? या दोन कंसांची बेरीज म्हणजेच तो कंस कुठला आला? माप कंस ABC. अशा पद्धतीनं या कंसांची आपण काय करतो? बेरीज करत असतो. फक्त दोन अक्षरांना लिहिताना समजा जर AE म्हटलं तर हा कंस AE कुठून आहे? इकडून AE आहे का या बाजूने AE आहे? त्यामुळे 3 नावानं हा कंस आपल्याला लिहावा लागेल. अजून एखादं उदाहरण बेरजेचं पाहूया. माप कंस समजा CD अधिक माप कंस D. आता CD अधिक D म्हणजेच कुठला झाला? CDE. म्हणजे ह्या दोन कंसांची बेरीज ह्या एकाच कंसा एवढी येणार आहे. कंस CDE. अशा पद्धतीनं ह्या कंसांच्या मापांच्या बेरजेचे गुणधर्म आहेत. परंतु एकमेकांमध्ये आता समजा कंस ABC आणि CDE यांची बेरीज केली. जर कंस असा असेल ABD आणि दुसरा कंस असेल CDE तर याच्यामध्ये बेरीज होणार नाही. कारण यामध्ये CD हा भाग काय आलेला आहे? समान आलेल्या दोघांचे
सर्व बिंदू यामध्ये सामायिक आहेत, त्यामुळे त्यांची बेरीज करता येणार नाही. तर हे दोन कंस आहेत, त्यांची आपण ती बेरीज करणार आहोत. उदाहरणं सोडवण्यासाठी या गुणधर्मांचा उपयोग होणार आहे. पुढील एक प्रमेय इयत्ता 9वी मध्ये आपण अभ्यासलेला आहे, त्याविषयी माहिती घेणार आहोत. प्रमेयाचं विधान आहे, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा या काय असतात, एकरूप असतात. संगत जीवा एकरूप असतात हे आपल्याला दाखवायचं आहे. आता एकाच वर्तुळात हे एक बी केंद्र असलेलं वर्तुळ काढलेलं आहे आणि यामध्ये कंस एकरूप आहेत हे दिलेले आहेत. कंस ए पी सी एकरूप कंस डी क्यू ई पक्षामध्ये दिले पहा. केंद्र बी असलेल्या वर्तुळात कंस ए पी सी एकरूप कंस डी क्यू ई दिलेला आहे. आता साध्य काय करायचं आहे, तर संगत जीवा एकरूप असतात. आता याच्या जीवा संगत कोणते आहेत, तर जीवा ए सी एकरूप जीवा डी काढायचे आपल्याला. जीवा ए सी एकरूप जीवा डी हे साध्य करून दाखवायचं आहे. यासाठी कृतीयुक्त सिद्धता दिलेली आहे. सिद्धता रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा. पहिलं विधान आहे, यामध्ये त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी बी यामध्ये हा एक त्रिकोण आहे आणि हा दुसरा त्रिकोण आहे. ह्या दोन त्रिकोणांची तुलना केलेली आहे. एकरूप घटक दाखवलेत. ए बी बाजू ए बी एकरूप बाजू बी डी आहे. आता तुमच्या लक्षात येईल ही बाजू एकरूप आहे, म्हणजेच ह्या काय आहेत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. काय आहेत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या दिलेल्या आहेत. मग एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात. हे झाला पहिला एक मुद्दा. आता बाजू टिंब एकरूप बाजू टिंब. आता ह्या त्रिकोणाच्या उरलेली ही बाजू पहा. बाजू बी सी एकरूप बाजू कुठली आहे, बी. एकरूप बाजू बी. आता याचं सुद्धा कारण काय आहे, एकाच वर्तुळाच्या, या सुद्धा एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. त्यानंतर एकरूप कंसांची व्याख्या दिली. जर कंस एकरूप असतील तर त्या कंसांनी तयार केलेले कोण काय असतात, एकरूप असतात. मग कोण ए बी सी हा कोण आणि कोण डी बी ई हा कोण सुद्धा काय आहे, एकरूप आहे. एकरूप कंसाची व्याख्या. त्यामुळे ह्या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी बी ई मध्ये एका त्रिकोणाच्या ह्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेले कोण हे एकमेकाशी एकरूप आहेत. म्हणून बाकोबा एकरूपतेच्या बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय आहेत, एकरूप आहेत. एकरूपतेची बाकोबा कसोटी कारण येईल. एकरूपतेची बाकोबा कसोटी, बाजू कोण बाजू कसोटी यानुसार हे दोन त्रिकोण काय आहेत, एकरूप झाले. त्यामुळं जीवा ए सी आणि जीवा डी हे काय आहेत, एकरूप आहेत. त्याचं कारण काय, तर एकरूप त्रिकोणाच्या ह्या काय आहेत, संगत बाजू आहेत. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत. अशा पद्धतीनं हे प्रमेय आपल्याला सिद्ध करता येईल. 9वी मध्ये आपण अभ्यासलेला आहे. याच्याच उलट दुसरं व्यत्यास प्रमेय सुद्धा साध्य करता येईल. एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. म्हणजे जीवा एकरूप आहेत तर त्याचे काय असतात,
कंस एकरूप असतात हे सुद्धा विधान आपल्याला साध्य करता येईल. पुढील उदाहरण क्रमांक 1. केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचे ए बी सी हे 3 बिंदू आहेत वर्तुळावर. या 3 बिंदूमुळे तयार होणाऱ्या सर्व कंसांची नावे लिहा. कोणकोणते कंस तयार होतात ते लिहा. त्यानंतर कंस बी सी आणि कंस ए बी यांची मापे अनुक्रमे 110 आणि 125 आहेत. म्हणजे बी सी हा झाला 110 आणि ए बीचं माप आहे 125. तर राहिलेल्या सर्व कोनांची मापे काढा. उकल आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा कंसांची नावे लिहूया. कंसांची नावे. काय नावे आहेत? कंस पहा. ए बी, कंस बी सी, कंस ए सी हे 2-2 अक्षरांना नाव येतील. कंस ए बी, कंस बी सी, कंस ए सी ही 2 अक्षरांनी लिहिली. त्यानंतर कंस ए बी सी, कंस ए बी सी, त्यानंतर कंस बी सी ए, कंस बी सी ए व कंस सी ए बी, कंस सी ए बी. एवढ्या प्रकारे या कंसांची नावं आपल्याला लिहिता येतील. आता कंसांची माप काढूया. सर्वप्रथम कंस ए बी सी चं माप. कंस ए बी सी चे माप. कंस ए बी सी चे माप बरोबर कंस ए बी चे माप अधिक कंस बी सी चे. ए बी सी म्हणजेच काय आहे? कंस ए बी अधिक कंस बी सी चे माप. कंस ए बी चे माप अधिक कंस बी सी चे माप. तर याचं माप किती आहे? ए बीचं 125 अधिक 110 बी सीचं माप आहे. म्हणजे त्यांची बेरीज झाली 235 अंश. हे कंस ए बी सीचं माप आहे. आता कंस ए सीचं माप काढणार. म्हणजेच कंस ए सीचं माप काढण्यासाठी 360तून कंस ए बी सीचं माप काय करायला लागेल? वजा करावं लागेल. कंस ए सीचे माप. कंस ए सीचे माप बरोबर 360 वजा कंस ए बी सीचे माप बरोबर 360 वजा 235. या दोघांची जर वजाबाकी केली तर ते किती आलं? 125. म्हणजे याचं माप सुद्धा किती आलं? 125 माप आलेलं. त्यानंतर कंस ए सी बी चे माप. कंस ए सी बी चे माप म्हणजे ह्या दोघांची बेरीज होणार आहे. कंस ए सी बी चे माप बरोबर काय होणार? कंस ए सी बी चे माप म्हणजे हे माप आहे किती? 360तून 125 हे आपल्याला काय करावं लागेल? वजा करावं लागेल. म्हणजेच किती आलं? 235. ए सी बीचं माप म्हणजे हे एकूण 360 आहे. त्यातून
ए बीचं माप वजा केलं 125 म्हणजेच 235 आणि कंस बी ए सीचं माप कंस बी ए सीचे माप. आता बी ए सीचं माप म्हणजेच 360 काय वजा करावं लागेल बी ए सी 360 वजा 110 हे माप किती आहे 110 म्हणजे 360 110 वजा केलं किती असणार आहे 250 अंश माप आहे. अशा पद्धतीने कंसांच्या मापांच्या बेरजेचा वापर करून या प्रकारचे आपण उदाहरणं सोडवू शकतो. धन्यवाद विद्यार्थी मित्र.